प्रेक्षकांनो, ज्या रिव्ह्यूची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो रिव्ह्यू आलाय दहीहंडीचा. आपण बघतोय अस्मिता ब्लॉग शूट करत असते. प्रतापराव म्हणतात, काय करतेस तू? ही म्हणते, बाबा इकडे बघा फक्त तुम्ही. आता ही ब्लॉग शूट करता करता पटकन पडते त्या दहीहंडीच्या आहाराच्या पलीकडे आणि अर्जुन, चैतन्य आणि हा अश्विन तिघं हसायला लागतात. अस्मिता त्यांच्यावर चिडते. सायली हात द्यायला जाते तेव्हा ती तिच्यावरही ओरडते, जाग तुला काय करायचंय, कशाला मध्ये मध्ये करतेस? अर्जुन म्हणतो, हा ब्लॉग ना सुपर हिट आहे. चैतन्य म्हणतो, 5 मिनिटात 1 मिलेनियम व्ह्यूज येणार आता या ब्लॉगला. अस्मिता म्हणते, गप्प बस, अरे तुम्हाला समजत नाही का, लागलंय ना मला. सायली म्हणते, अस्मिता ताई कुठे लागलंय का? अस्मिता तिच्यावर खेकसते, तिला काय करायचंय? अर्जुन म्हणतो, बघू दे ना अस्मिता ताई, काय काय शूट केलंयस तू? नाही म्हणजे दहीहंडी शूट करता करता डायरेक्ट आकाश. अश्विन म्हणतो, अगं अस्मिता ताई, मोबाईलमध्ये बघून कशाला चालत होतीस तू? प्रतापराव म्हणतात, अरे पुरे करा रे. अस्मिता, जा तुझ्या आईला मदत कर, ठेव ग तो मोबाईल बाजूला. आता रविराज कुठेतरी निघालेले असतात. प्रिया त्यांना जाताना हटकते, बाबा कुठे निघालायत का? रविराज म्हणतात, अगं असं बाहेर जाणाऱ्या माणसाला हटकू नये, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारू नये ग तन्वी, कामं होत नसतात. तन्वी म्हणते, बाबा मला माहिती आहे हे सगळं, पण तुमचा यावर विश्वास नव्हता ना. रविराज म्हणतात, अगं काय करणार, कामच तेवढं महत्त्वाचं आहे ना, म्हणून अडचणी येऊ नये असं वाटतं. प्रतिमाला शोधायला चाललोय मी. प्रिया म्हणते, परत? अहो बाबा, काल शोधलं ना आपण आईला. त्यावर रविराज म्हणतात, अगं काल किती काळोख होतात, शोधता नाही आलं ना प्रतिमेला नीट. आज दिवसा उजेडी व्यवस्थित दिसेल आणि समजा ती आसपास कुठे राहत असेल तर मार्केटमध्ये येईल ना ती. आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे, खूप लोक असतील बाहेर, कोणाला काहीतरी कळेल ना. हे बघ, मला ना कुठलीच शक्यता नाकारायची नाही आहे. प्रिया म्हणते, बाबा ठीक आहे, तुमचा इतकाच विश्वास असेल ना तर आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल. रविराज म्हणतात, तन्वी आता तो दिवस दूर नाहीये, प्रतिमा आपल्या सगळ्यांसोबत असेल बघ, चल येतो हा मी. आता रविराज निघालेत. प्रिया विचार करते, बरं झालं हा किल्लेदार कटलाय, आपण आता अर्जुनकडे जाऊयात. अस्मिताला मेसेज करून सांगते की मी दहीहंडीला येते म्हणून. हिने अस्मिताला मेसेज केलाय लगेच. आता ना इकडे प्रेक्षकांनो, अर्जुन फार फॉर्ममध्ये आहे मस्त, म्हणजे यांची दहीहंडी वगैरे मस्त लागली आहे. खूप उंच लावत असतात दहीहंडी ते. अर्जुन म्हणतो, अरे एवढी उंच नको रे, हे चैतन्यावर चढता आलं पाहिजे रे कोणाला तरी. चैतन्य म्हणतो, अरे गोविंदा कसे सरसर चढतात बघ वर. अश्विन म्हणतो, अरे एवढ्यावर नको रे. यांच्या तिघांचं असं डिस्कशन सुरू असताना सायलीला तिच्या भूतकाळातल्या म्हणजे त्या गोष्टी आठवायला लागतात. तिला ते आवाज येतात ना लहान मुलांचे, तिला एकच आवाज येत असतो, मला तिथे जायचंय एकदम वर. तिची तंद्री लागलेली असताना विमल तिला म्हणते, सायली ताई वहिनीनी बोलवलंय तुम्हाला. सायली म्हणते, हो आले हं विमलताई. आली बाबा ही बया तिथे आणि त्या अर्जुनला चिटकली आहे. अर्जुन तिला लगेच टाळतो, मम्मा आणि पूर्णाजी आतमध्ये आहे. प्रिया म्हणते, मला इथे थांबायचं आहे ना. अर्जुन तुला आठवतं का रे लहानपणी आपण किती मज्जा करायचो दहीहंडी फोडताना? मला ना सगळं ते आठवतं आहे बघ. आता अर्जुन म्हणतो, हो का, ग्रेट, मग तू आणि पूर्णाजी आतमध्ये बसून आठवणी काढत बसा. चैतन्य आणि अश्विन हसत असतात यांना. अर्जुन तिचा हात काढत असतो प्रियाचा, पण ही पुन्हा पुन्हा त्याला हात लावून बोलत असते. ती म्हणते, लहान असताना कसं मागे मागे पळायचा माझ्या हाता, का दूर पळतोस रे? अर्जुन म्हणतो, मी लहान होतो ना त्यामुळे मी खूप स्टुपिड होतो, आता ना जरा मी शाणा झालोय, तू जरा लांब हो, जा 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 इथून. आता इतकं हकलतोय तो तरी हिला काही वाटत नाही. आता लगे अस्मिता म्हणते, तन्वी आलीस तू, किती सुंदर दिसतीयेस. अर्जुन हसतो आणि म्हणतो, अस्मिताई तुझे डोळे चेक कर दहीहंडी झाल्यावर, तुला खूप गरज आहे, चला डॅडला हेल्प करूयात आपण. अर्जुन तिथून आधी कटतोय, किती बोर मारतात या दोघी त्याला. आता अस्मिता लगेच म्हणते, बरं झालं तू इथे आलीस, आपण आता मंगळागौरीचा वचपा काढूयात. लगेच ही बाया म्हणते, त्यासाठी तर मी इथे आली आहे, कुठे ती सायली? आता ना प्रेक्षकांना यांची फार मजा येते, पचका होतो यांचा. सायली इकडे तयारी करत असते गोपाळकाल्याची. लोणच्याची बरणी कुठे ठेवली आई? तेव्हा कल्पना त्या म्हणतात, अगं पाठीमागे ठेवली आहे, हे बघ मी सगळ्या प्लेट ठेवल्या आहेत गोपाळकाल्यासाठी, तू न लवकर आवर आणि जरीकाठाची छान साडी नेसून ये ग. सायली म्हणते, हो आई आवरतेच, ही लोणच्याची बरणी तेवढी खाली काढून ठेवते. आता कल्पना, लवकर ये, ते गोविंदा पथक येणारच आहे. आता प्रेक्षकांनो, ह्या कल्पनाताई गेल्यानंतर ह्या दोघीच्या दोघी टवळ्या तिथे पोहोचल्यात. सायली वर चढून लोणचं काढत असते. लगेच अस्मिता म्हणते, अगं थांब ना सायली, अगं मदत करेल ना तन्वी तुला, साडी नेसून कशाला वर चढतीयेस? प्रिया लगेच म्हणते, लोणच्याची बरणी हवी आहे ना तुला, मी देते काढून, पडली बिडलीस म्हणजे. सायली म्हणत असते, नाही काही हरकत नाहीये, माझं मी करेल.
अस्मिता म्हणते अगं ती उंच आहे ना तुझ्यापेक्षा, काढू दे तिला बरणी. आता ही आगाऊ प्रिया काय करते प्रेक्षकांनो, लगे बळजबरी वर चढते स्टूलवर आणि त्या लोणच्यामधलं जे तेल आहे ना ते झाकण लूज करून हिच्या अंगावर अशी अगदी अलगद सांडते, जसं काही कळतच नाही कोणाला. आता सायली तेवढी स्मार्ट आहे. आता ही प्रिया सायलीला काही बोलणार, लगेच सायली म्हणते काय ना सायली, मी तर तुला मदतच करणार होते, पण तू स्वतःच्या साडीवर तेल सांडून घेतो, त्याला मी तरी काय करणार. तू स्वतःच बाटलीचं झाकण सैल लावलं सायली, म्हणून तुझ्या साडीवरती तेल सांडलं हो ना. काय ग प्रिया, हेच बोलायचं होतं ना तुला. आता अस्मिताची आणि प्रियाची बोलतीच बंद केली आहे तिने. लगेच ही अस्मिता म्हणते हे बघ सायली. आता सायली म्हणते हां तुम्ही तर हेच बोलणार ना मम्मा, सायलीला काही कळतच नाही, ती चांगली सून होऊच शकत नाही, साधं लोणच्याच्या बरणीचं झाकण सुद्धा तिला लावता आलं नाही ना. काय हो अस्मिता ताई, तुम्ही सुद्धा हेच बोलणार होतात ना, मी फक्त तुमच्या बोलण्याचे कष्ट वाचवले. जा हो तुम्ही बाहेर, मी साडी बदलून येते, तुम्ही हंडीची मजा घ्या. या दोघींना काही बोलताच आलं नाही प्रेक्षकांनो. भारी कधी कधी असं स्मार्टपणे उत्तर द्यायलाच हवं. अस्मिता आणि प्रिया तर तिच्याकडे बघतच राहिल्या. शेवटी अस्मिता म्हणते चल इथून प्रिया, उगाचच कशाला थांबायचं. या दोघी जणी लगेच पुढे येतात. अस्मिता म्हणते चल ग इथून तन्वी, आणि पुढे आल्यावरती हळूहळू बोलायला लागतात. प्रिया म्हणते बघ कशी चुरू बोलायला लागली आहे ही, आपण जे बोलणार होतो ना ती वाक्य आपल्याच तोंडावर फेकून मारली आहे हिने. अस्मिता म्हणते त्या अर्जुनची फूस आहे ना तिला, थांब माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. आता ही अस्मिता ना खूपच विचित्र आहे प्रेक्षकांनो. ती एक डोकं लावते, ती या दोघांच्या खोलीत जाते अर्जुन आणि सायलीच्या, आणि सायलीच्या अख्ख्याच्या अख्ख्या साड्या एका बॅगमध्ये भरून लपवून ठेवतीये ती. आता प्रियाला तिची आयडिया जाम आवडली आहे. दोघी पण ना रिकामे उद्योग करतात, त्यापेक्षा घरात कामं केली ना तर बरीच मदत होईल यांची. पण नाही, हे असले उद्योग कोण करेल ना. आता या दोघीच्या दोघी त्या साड्या त्या बॅगमध्ये भरल्यात. प्रिया म्हणते बाथरूममध्ये लपवायचं का. अस्मिता म्हणते नको ग, तिथे ती साडी धुवायला येईल ना, नको ह्या इथे लपूयात. आणि एका त्या शोकेसच्या कबडमध्ये त्यांनी ती बॅग लपवून ठेवली आहे सायलीच्या साड्यांची. सायली तो डाग धुवून टाकते, पण आता ती खूप वैतागलेली असते. आता बाहेर जायचे तर ह्या साडीवर नाही जाता येणार, मी पटकन साडी बदलवून येते. आता असा विचार करून ही वर निघाली आहे तिच्या रूममध्ये. ही आता वर रूममध्ये जाणार, तेवढ्यात ह्या दोघीच्या दोघी आगाऊ खाली येत असतात. आता सायली वर येते बघून या पुन्हा तिच्या खोलीत लपल्यात, दाराच्या मागे लपल्यात. सायली जेव्हा खोलीमध्ये एंटर करते ना तेव्हा या दोघी मागून अशा सटकून जातात, म्हणजे बाहेर निसटतात. सायली आता बघते तर काय, तिच्या कपाटामध्ये साड्याच नाही आहेत. अरेच्चा, माझ्या साड्या कुठे गेल्यात. आता तिथे फक्त एक ड्रेस ठेवलेला आहे या दोघींनी. सायली विचार करते ड्रेस घातला तर पूर्ण आजी रागवतील, काय करू आता, ही डाग लागलेली साडीसुद्धा घालून जाता येणार नाही. मग आता थोड्या वेळ विचार करून ती ठरवते जाऊ देत, ह्या साडीचा डागापेक्षा हा ड्रेस घातलेला बरा. आता इकडे मात्र पूर्णाजी मस्त आनंदात आहे, दहीहंडीचा कार्यक्रम जो चालू आहे. आता अस्मिता अर्जुन आणि या सगळ्यांसोबत मस्त डान्स करते, म्हणजे अख्खे पोरं आहेत, फक्त या दोघीच जणी पोरी आहेत बरं का. सायलीने ड्रेस घातलाय आणि तिथेच उभी आहे, तिला असं वाटतं बाहेर नको जायला. आता हे गोविंदा पथक आलंय, त्यातला एक गोविंदा म्हणतो तुमच्या सुभेदाराची दहीहंडी आहे ना, मग तुमच्या सुभेदारांपैकीच कोणीतरी एक जण फोडा ना. दुसरा गोविंदा म्हणतो अरे त्यांना कोणाला नाही जमणार रे. अर्जुन म्हणतो असं कसं नाही जमणार, आम्ही फोडू की दहीहंडी. मग आता त्यातल्या गोविंदाने पैज लावली अर्जुनची, चला मग लागली पैज, तुमच्यापैकी कोणीतरी दहीहंडी फोडायची, आधी आमच्यातला कोणीतरी एक जण जाईल मग तुमच्यातला जाईल, चलो लागली भेट. अर्जुन म्हणतो लागली पैज. आता इकडे प्रतापराव म्हणतात अरे बाबा अर्जुन तू शब्द देतोयस बरं का, विचार करून दे, सुभेदारांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. कल्पनाताई म्हणतात अरे बाबा अर्जुन जरा हळू पडशील हां. अर्जुन म्हणतो नाही लागली भेट, आता ही दहीहंडी सुभेदारच फोडून दाखवणार तुम्हाला. तर अर्जुन कल्पनाताईला आणि प्रतापरावांना म्हणतो मम्मा पप्पा तुम्ही काळजी करू नका, मी अगदी सेफली जाईल वरती. आता हे सगळेच जण दहीहंडी करायसाठी गोल फिरलेत प्रेक्षकांनो. कल्पनाताई विचार करतात सायलीला बोलवायला जावं, पण प्रतापराव म्हणतात की अगं तुझी सून काय लहान आहे का, कडेवर आणणार आहेस का तिला, येईल ना तिची ती, थांब ग तू इथे. चैतन्य आणि अश्विनला आलं टेन्शन. चैतन्य म्हणतो अर्जुन तुला जमेल ना, हे बघ तू खाली पडू नकोस बरं का. अश्विन म्हणतो दादा तू एवढ्या थरावरनं खाली पडला तर. अर्जुन म्हणतो अरे यार तुम्ही मला मोटिवेट करताय का डिमोटिवेट करताय. चैतन्य म्हणतो अरे यार नाही मोटिवेट करतोय तुला, येस अर्जुन यू कॅन डू इट. आणि प्रेक्षकांनो सायली आतनं हे सगळं बघत असते. अर्जुन पठ्ठ्या आपला मस्त आता रेडी झालाय आणि दहीहंडीकडे आलाय आणि आता एक थर तो चढत असतो, बऱ्याच वर चढतोय तो. आता ही प्रिया म्हणते अरे यार ही सायली का आली नाही अजून. अस्मिता म्हणते येऊ देत, आता ड्रेस घातल्यावर बघ पूर्णाजी कशी ओरडते तिला.
प्रिया म्हणते पण तिला साडी नसेल ना सापडली. अस्मिता म्हणते नाही ग, नो चान्सच नाही आहे, साड्या लपवल्यात ना आपण. आता इकडे अर्जुन वर पोहोचलाय प्रेक्षकांनो, सगळ्यात वरच्या थरावर, आणि अचानक सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. ते छोट्या मुलांचे आवाज येतात ना तिला, आणि सायलीची पावलं आपसुकच बाहेर दहीहंडीकडे यायला लागली आहेत. पूर्णाजी अर्जुनला म्हणत असतात हळू रे बाबा पडशील. सायलीला ती आवाज सारखे यायला लागतात आणि सायली माहीत नाही काय विचार करते आणि तिची पावलं अर्जुनकडे ओढली जातात. सायली मस्तपैकी बाहेर आली आहे. आता तिची ओढणी तिने घट्ट बांधून घेतली आहे. प्रिया आणि ही अस्मिता दोघीच्या दोघी तिच्याकडे बघतच राहत आहे. ती जेव्हा येत असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा तिला सतत ते लहानपणीचे आवाज ऐकू येत आहे असं त्यांनी दाखवलंय. आणि अर्जुन तर सायलीकडे बघतच राहिलाय, म्हणजे तिला कोणी सांगितलं नाही काही नाही, आणि तिची तीच आली आहे तिथे दहीहंडी फोडायला. प्रतापराव, पूर्णाजी, अस्मिता, प्रिया सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली आहेत प्रेक्षकांनो. मस्तच दाखवलाय. आज तर अजिबात चुकवू नका तुम्ही टीव्हीवर बघायला मजा येते हो. पण माझा रिव्ह्यू कसा वाटला तेही मला कळवत जा हं. आणि आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जा. अजूनसुद्धा 72% लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब न करता बघताय. असं करू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला फार छान वाटतं, माझ्या कामाची पोचपावती मिळते. तर प्लीज प्रेक्षकांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले रिव्ह्यूज एन्जॉय करा. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सायली वर चढली आहे आणि अर्जुन तर तिच्या प्रेमातच पडलाय आणि तो सायलीकडे बघतच राहतोय. तिच्या केसांवरची एक बट अलगदपणे त्याच्या बोटाने दूर लोटतोय आणि खाली पडल्यावरही हे दोघे जण असे एकमेकांकडे बघतात. छान पोजमध्ये दाखवलंय. काय मग मंडळी, आवडला ना रिव्ह्यू? मग वाट कसली बघताय, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याचा रिव्ह्यू जास्त स्पेशल असणार आहे. तो तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला नक्कीच आवडेल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.